आपल्यासोबत सुनील प्रभू आहे. सर, तुम्ही आज अदानी कार्यालयाला भेट देत आहेत, काय तुमची मागणी असते? अदानी इलेक्ट्रिकलने ज्या पद्धतीने सर्वसामान्य नागरिकांवरती जिजिया पद्धतीने जो अत्याचार चालवलेला आहे, एकतर लाईटचं बिल मोठ्या प्रमाणात वाढलं आहे, प्रीपेड मीटर लावण्याबाबतचं एक काहीतरी षडयंत्र सुरू आहे आणि त्याच्यामध्ये डायरेक्ट कस्टमरचं बिल भरायला अर्धा पाऊण तास जरी गेला तरी ते लाईट बिल कट केलं जातं. हे अन्यायकारक आहे ना. पूर्वी कसं की कॅश काउंटर होते, लोक जाऊन पैसे भरायचे, आता सगळं ऑनलाईन आणि त्याचं ऑपरेटिंग हेड ऑफिस असणार आहे. हा सर्वसामान्य इकडे असणाऱ्या ग्राहकावरती अन्याय आहे आणि जिजिया पद्धतीने हे सगळं अदानी करतं आहे. ही मुंबई आमची आहे. या महाराष्ट्रामध्ये संविधानाने लोक राहतात, जगण्याचा, राहण्याचा, खाण्याचा, पिण्याचा सगळ्या गोष्टी करण्याचा अधिकार दिला आहे. अशा पद्धतीने तुम्ही कायदे धाब्यावर बसून जर मनमानी करणार असाल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याला मुंहतोड जबाब देईल. आज आम्ही आमच्या पद्धतीने त्याला त्या ठिकाणी भेटून शिवसेना आमदार विभाग प्रमुखांचं शिष्टमंडळ समजवणार आहे. नाही ऐकलं तर शिवसेना स्टाईल जे काय होईल त्याला हा सगळा इकडेचा बिझनेस ग्रुप आहे अदानीचा तो त्याला जबाबदार असणार आहे. तुम्हाला वाटतं की आजच्या चर्चेमध्ये अंतसमाधानकारक उत्तर मिळणार? 100% निघेल, कारण आम्ही आता आतमध्ये चाललोय. मुंबईचे आमदार आहेत, विभाग प्रमुख आहेत आणि आम्ही लोकांच्या न्याय हक्कासाठी भांडतोय ना. आमचा वैयक्तिक स्वार्थ नाही आहे. सर्वसामान्य मुंबईकरांना, इकडे उपनगरात राहणाऱ्या लोकांना ज्या पद्धतीने अडाणी आज अन्याय करतोय. तुम्ही आज राहता ना उपनगरात, तुमचा मीटर जर उद्या कट झाला प्रीपेड लावून तर तुमच्यावरती काय बेतेल? हीच परिस्थिती आहे. सर्वसामान्यांची जो काय आवाज आहे ना तो आम्ही आतमध्ये घेऊन चाललोय. धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश सर, मिहिरा डाकणे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.